रामकृष्ण हरी. संतांची मांदियाळीच्या ह्या भागामध्ये संत गुरु परंपरा आणि काही संतांच्या पालख्यांविषयी आपण जाणून घेऊयात. संत जनाबाई. असं म्हणतात की प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्रीमध्ये संत जनाबाईचं रूप आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भागांमध्ये कोकण, विदर्भ, मराठवाडा कुठेही असो, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जात्यावरची गाणी ही संत जनाबाईंनी लिहिलेलीच गायली जायची. जनाबाई ही परम विठ्ठल भक्त होती. संत जनाबाई संत नामदेवांची शिष्या होती. संत नामदेवांचे गुरु संत विसोबा खेचर आणि त्यांचे गुरु संत ज्ञानेश्वर महाराज अशी ही गुरु शिष्य परंपरा आहे. संत जनाबाईंची पालखी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील त्यांच्या जन्मस्थानाहून निघून 11 दिवसाचा प्रवास करून पंढरपूरला येते. 52 वर्षापासून 1972 मध्ये संत जनाबाई संस्थानाचे विश्वस्तांचे वडील बाबूराव चौधरी यांनी या पालखीला सुरुवात केली. गंगाखेड येथून निघाल्यानंतर गोदावरी काठावरील सर्व मंदिरांना ही पालखी प्रदक्षिणा घालते आणि पंढरपूरच्या मार्गाने मार्गस्थ होते. जनाबाईचा जन्म दमा आणि करुंड या दाम्पत्याला झाला. वयाच्या 6व्या वर्षी आई करुंड ही जे निधन झाल्यानंतर जनाबाई वडिलांबरोबर पंढरपूरला आली. विठ्ठल भक्त असणारे हे कुटुंब पहिल्यापासूनच वारकरी होते. पंढरपूरला आल्यानंतर जनाबाई दामा शेठ यांच्याकडे, म्हणजे जे संत नामदेवांचे वडील होते, यांच्याकडे ती मोलकरीण म्हणून काम करायला तिने सुरुवात केली. लोकांच्या घरी असणारं धार्मिक वातावरण आणि तिची विठ्ठलावर असणारी निस्सम भक्ती, दळिता कांडिता तुझं गाईना अनंता, विठ्ठलाचं गुणगान गात ती सगळी कामं करायची. आणि विठ्ठल देखील खुद्द तिला येऊन कामांना मदत करायची. असे अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. संत नामदेव महाराजांना तिने आपले गुरु मानले आणि तिने 350 अभंग लिहिले. कृष्ण जन्म, प्रल्हाद परिचय आणि बालक्रीडा ह्या विषयांवरती तिने जास्त लेखन केले. ही सगळ्यांना आपलं मानणारी आणि आपल्यातलीच वाटणारी जनाबाई महाराष्ट्रातली एक मोठी संत आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे गुरु. त्यांना केशव चैतन्य असेही संबोधतात. वेदव्यास यांचे शिष्य राघव चैतन्य, त्यांचे शिष्य बाबाजी किंवा केशव चैतन्य आणि त्यांचे शिष्य संत तुकाराम अशी ही संत गुरु परंपरा आहे. सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पालखीला आता 65 वर्ष झाली. त्यांची पालखी कोंडाजी बाबा ढेरे आणि सहादू बाबा वायकर ह्या वारकरी सत्पुरुषांनी सुरू केली. यांची पालखी ओतूर येथून निघून ओतूर, पारनेर, अरण असं करत पंढरपूरच्या मार्गी येते. खरं तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांना त्यांचे कधी प्रत्यक्ष दर्शन घडले नाही. त्यांच्या स्वप्नातूनच त्यांना दृष्टांत झाला. बाबाजी चैतन्य यांचा जन्म मात्र पुण्यातला आणि त्यांचं नाव विश्वनाथ असं होतं. त्यांनी एकूण 5 ग्रंथ लिहिले आणि नंतर त्यांनी संन्यास घेतला. यांचे शिष्य हे सर्व जाती आणि धर्माचे शिष्य होते. चैतन्य संप्रदायातील हे संत चैतन्य लीला हा त्यांचा ओवी ग्रंथ आहे. ह्याच अनुषंगाने जेव्हा आपण वारकरी संप्रदाय जाणून घेतो त्यामध्ये नाथ, दत्त आणि चैतन्य हे संप्रदाय सामावलेले आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे नाथ संप्रदायातून येतात. संत एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी हे दत्त संप्रदायातून येतात आणि संत तुकाराम महाराज आणि बाबाजी चैतन्य महाराज हे चैतन्य संप्रदायातील. असं म्हणतात, नाथ, दत्त आणि चैतन्य संप्रदायाचे प्रवाह एकत्र आले आणि वारकरी संप्रदायाची चंद्रभागा निर्माण झाली. संप्रदाय कोणताही असो, त्याच्या मुळाशी आहे निर्गुण निराकार परमात्मा परमेश्वर पांडुरंग. रामकृष्ण हरी.